सॉरी. सॉरी का? मामी जी वागली त्याचं मला वाईट वाटलं. अरे ठीक आहे, बघायच्या कार्यक्रमात असंच सगळं असते म्हणून मला काही वाईट बीट वाटलं नाही. आणि पुष्पा काकी मनात काहीच ठेवत नाहीत, जी काय आहे ती स्पष्टच बोलतात. मी मनात काही ठेवत नाही, जरा स्पष्टच बोलते. आणि मला आडून आडून बोलणं बी जमत नाही. आता लग्नाचं बघायचं चाललंय, त्यात आमची पोराकडची बाजू, तुमची पोरीकडची बाजू. मग कसं लग्न लावून देणार सांगा की. पुष्पे, अगं असं कसं बोलतीस तू? हाय का? मी आधीच म्हणले का नाही मला आडून आडून बोलणं जमत नाही म्हणून. समाधान, अरे लग्नाची बोलणी म्हटल्यावर या गोष्टी यायच्याच की. तेच म्हणते मी. आणि आता 40 पिढ्या त्यांना पोरगी झालीये म्हणल्यावर चांगलं दुमधडकतच लगीन लावून देणार की. आता शीतलच्या जन्माच्या वेळेस त्यांना जेवढा आनंद झाला होता का नाही तेवढाच आता लग्नात बी होणार ना. मग बघूया की काय काय करतात ती. तिचं लग्न सगळ्यांच्या लक्षात राहील असं करून द्यायचंय आम्हाला. मग कसं लावून देताय बोला. बोल की काहीतरी. काय झालं असायला? अरे सांग की. तुला आठवते मामीनं माझ्यासाठी फलटणचं स्थळ आणलं होतं. तो पोरगा बघायला येणार म्हणून त्याच्याशी कसं बोलावं म्हणून आपण बघायच्या कार्यक्रमाची प्रॅक्टिस केलती. आणि त्यात तू माझा होणारा नवरा झालतास. तेव्हा तर वाटलंच नव्हतं खरोखरच आपला बघायचा कार्यक्रम होईल म्हणून. हेच तर प्रेम आहे. म्हणजे बघ की, आपल्या दोघांच्या डोक्यात नसताना आपण एकमेकांच्या प्रेमात पडलो. शितले, मला असं कायम वाटतं की माझ्याशी लग्न करून तू सुखात राहशील का. म्हणजे मी आजोळात वाढलोय, माझं स्वतःच असं काय नाही. जे काय आहे ते जे काय हाय त्यात समाधान मानून मी राहीन तुझ्यावर. भय, पण बाई म्हणलं की दागिन्यांची हौस असतेच की. काय दागिनं बिगिनं करायची गरज नाही. आणि तसं बी मला जो दागिना पाहिजे होता तो तर तू दिलास मला. आणि हितनं पुढं कुठला दागिना पाहिजे हे तर मी तुला सांगितलंय. आणि ते तुम्हाला देणार ह्याची 100% गॅरंटी आहे मला. 10 तोळ्याचाच दागिना वय. प्रत्येक चुलत्यानं 5-5 तोळ्याचा दागिना करायला पाहिजे. आणि तुम्ही 8-10 तोळ्याचा तरी दागिना करायला पाहिजे. तसं आमच्या डोक्यात अहो कसं आहे, तिच्यासाठी केलेले दागिने काय आम्ही घालून फिरणार आहेत वय. आता उद्या शीतल कुठल्या कार्यक्रमाला गेली तर समधी काय म्हणणार, पवारांनी एवढंच दागिनं केलं वय. आता प्रत्येकाचं तोंड तर काय बंद करता येणार नाही ना, म्हणून म्हणलं. आणि त्यात अजिंक्यचं चुलतं बी काहीच बघणार नाहीत. म्हणजे समज कसं मलाच बघावं लागणार आणि उद्या ते बी बोलणार. आता कसं आहे, अजिंक्य आजुळात वाढल्यात म्हणल्यावर समधी जबाबदारी आमच्यावरच असणार ना. आणि तसं बी त्यांना घर नाही, दार नाही आणि शेती तर. घर नाही असं काही नाही हा. आमचं राहतं घर राजाच्या नाव केले. आता घराची काही बी काळजी नाही बघ. कधी एकदा तू त्या घरात येऊन तुझ्या हाताने सगळं घर सजवतेस असं झालंय. लवकरच येणार आहे फौजी, काय काळजी करू नका. आणि हा, काय अपेक्षा असतील तर सांगा. खरं तर आमच्या काहीच अपेक्षा नाहीत. फक्त नारळान पोरगी दिली तरी बी चालेल. होय, होय, आपण मस्त म्हणू पण त्यांना पटायला पाहिजे ना. आता शीतलचं लगीन समद्याच्या लक्षात राहील असं करायचं त्यांनी ठरवलंय म्हणल्यावर आपण आडवं लावून चालणार आहे का. लगीन कसं धूमधडक्यात व्हावं, होय का नाही नाना. वय मग आता एकदम फायनल ठरून मोकळं होऊयात. ना फक्त एक सांगायचं होतं. अजिंक्य आता 15 दिवसांनी परत जाणार. तर या सुट्टीत लग्न झालं असतं तर बरं होईल. आमची काहीच हरकत नाही. चला लवकरात लवकर उरकून टाकू मग. हा, पण ती जेवणाचं जरा चांगलं बघा बर का. जेवण चांगलं नसलं का नाही की लग्नाची 5 चवच जाते बघा. ती म्हणतात ना, नवरा येतो नवरीसाठी आणि वराड येतात जेवणासाठी. मला जेवण करून घालता येईल ना, नाहीतर परत मामीला बोलायला चान्स नको. पोरगीला हे येत नाही, ते येत नाही. बोलल्या तर बोलल्या. आणि तसं बी आई बी मला सारखी म्हणते
तुला हे आलं पाहिजे ते आलं पाहिजे, मीच लक्ष दिलं नाही. पण तू काय काळजी करू नकस, मी सगळं शिकून घेईन. फौजी, तुमचा संसार एकदम व्यवस्थित सांभाळून घेईन मी. शितले, तुमचं बोलणं झालं असतं तर खाली जाऊया. बोलवलंय खाली. हा. चला. या या या, आम्हाला सुमनला पाठवावं लागलं. मला तुमचं बोलणं काय संपतंय नाही संपतंय. समाधान आहे. आता ही दोघं काय वेगळे बोलली असतील र. कसं आहे, तुम्हाला गुण्या गोविंदांनी संसार करण्यासाठी आशीर्वाद द्यायचं, एवढंच आमचं काम बाकी राहिले. आता आम्ही दोन्ही कुटुंबांनी तुमचं लग्न ठरवलेलं आहे, फक्त तारीख फिक्स करायची राहिली. त्याची जबाबदारी मी घेतो. दोघांच्या पत्रिका घेऊन जातो आणि या 15 दिवसातली तारीख काढून आणतो. पुष्पा, अगं आता ठरलंच आहे सगळं, तर ओटी भरून घे की पोरगीची. होय होय. अगं बया, ते वटीचं सामान घरी विसरले की, आणि पेड्याचा बाक्स बी तिकडं विसरला. तुमच्याकडे असेलच की वटीचं सामान, ती द्या, मी सामानाचं पैसे देते की. अवा जरा 21 रुपये द्या बरं. होय. शीतल, आता मीच तुझी सासू बर का. लवकर माप ओलांडून आमच्या घरात ये बाई. तुझ्या घरात यायचं सपन बघतीयस ना, ती कवाच पुरं होऊ देणार नाही मी. एकदाच मला माप ओलांडून घरात येऊ दे, मग बघा मी कसं घर सांभाळते.